नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व GR असणार आहेत ते सर्वचे सर्व GR हेडलाईन्स या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागातर्फे आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय नंदुरबार या विद्यालयास सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत अनुदान वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण याचे काही सर्व GR याचे काही हेडलाईन्स याचे काही पाहत आहोत, याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरील GR हा आपण या ठिकाणी विभागाचे नाव पाहू शकता, सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता, सहकारी सूतगिरण्या वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील 12% व्याजाचे प्रदान करण्याबाबत डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या सांगोले तालुका सांगोले जिल्हा सोलापूर। विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग। शीर्षक आहे सहकारी सूतगिरण्यांनी वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील 12% व्याजाचे प्रदान करण्याबाबत महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लिमिटेड पडेगाव तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर। यानंतर GR हेडलाईन आपण या ठिकाणी पाहू शकता, सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचीच आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील 12% व्याजाचे प्रदान करण्याबाबतचाच हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, श्री व्यंकट शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड इचलकरंजी तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूरमधीलच हा जो काय आहे तो GR आहे। मित्रांनो, चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित गट क व ड संवर्गातील नामनिर्देशांच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। मित्रांनो, चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा हा GR आहे। शीर्षक आहे गुणवत्ता दर्जा सुधार योजनेअंतर्गत प्राध्यापकांना प्रतिनियुक्तीने पाठविण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR हा 2/12/2025 म्हणजे की आज आलेला हा GR आहे। आणि याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही सर्वच्या सर्व GR डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग। शीर्षक आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब या संवर्गाची दिनांक 1/1/2025 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग। शीर्षक आहे अधीक्षकीय उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब या संवर्गाची दिनांक 1/1/2025 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक आहे 2/12/2025। यानंतरचा GR हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025। GR दिनांक 2/12/2025। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक आहे सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात जन्म मृत्यू नोंदीकरिता आवश्यक कोरे नमुने छपाई करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत GR दिनांक 2/12/2025। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक आहे सार्वजनिक आरोग्य विभागातील न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याकरिता संगणकीय प्रणाली उपलब्ध करण्याबाबत JBK इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड बंगळूर यांच्या सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत। विभागाचे नाव महसूल व वन विभाग। शीर्षक आहे केंद्र शासन पुरस्कृत वनवा प्रतिबंध व व्यवस्थापन योजनेअंतर्गत आदिवासी घटक या योजनेकरिता सन 2025 ते 26 मधील पहिला हप्ता मंजूर करण्याबाबत।
यानंतरचा जी आर हा महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ नागपूर अंतर्गत करावयाचे पर्यटन विकास कामाकरिता आर्किटेक्ट कन्सल्टन्सी फर्मना देण्यात येणाऱ्या कामांच्या सल्लागार शुल्क किमतीच्या मर्यादेत वाढ करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरील शासन निर्णय आपण मित्रांनो पाहूयात. यानंतरील जी आर हा आपण विभागाचे नाव पाहू शकता. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा जी आर आहे. शीर्षक आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण PM पोषण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकांअंतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना राज्य शासनाच्या अतिरिक्त निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील संरक्षित स्मारकांच्या नियंत्रित क्षेत्रांचे फोटोग्रामेट्रिक आणि लीडार सर्वेक्षण या कामाच्या दुसऱ्या धावत्या देयकाचे निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. मित्रांनो चला तर यानंतरील शासन निर्णय जी आर आपण पाहूयात. यानंतरचा जी आर हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शन अंतर्गत लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूर येथे सफाई कामासाठी कार्योत्तर प्रशासकीय मान्यता व निधी वितरण करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात ई गव्हर्नन्स प्रकल्पाची अंमलबजावणी कार्यक्रम या उपाययोजनाकरिता निधी वितरण मुख्य लेखाशीर्ष 22510848 असे आहे. यानंतरचा जी आर हा आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी आश्रमशाळा समूहा या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. लेखशीर्ष आहे याबद्दलचे 2225D 73/4. त्यानंतर बाब क्रमांक 19 आहार खर्च 21 साधन सामग्री. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी अनुदानित आश्रमशाळा या योजनेअंतर्गत सहाय्यक अनुदान वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. लेखाशीर्ष आहे 2225F 129 बाब 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर. यानंतरचा जी आर हा आपण विभागाचे नाव पाहू शकता. नगर विकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे 15व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार नॉन मिलियन प्लस सिटीज अंतर्गत सन 2023 ते 24 वर्षातील पिण्याचे पाणी पावसाच्या पाण्याची साठवण व पुनर्वापरासह व घनकचरा व्यवस्थापन ड्रिंकिंग वॉटर इन्क्लुडिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग अँड रिसायकलिंग अँड सॉइल वेस्ट मॅनेजमेंटसाठी बंधनकारक अनुदानाचा दुसरा हप्ता वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. चला तर यानंतरील शासन निर्णय आपण पाहूयात. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे 15व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार नॉन मिलियन प्लस सिटीज अंतर्गत सन 2023 ते 24 वर्षातील अबंधनकारक मूलभूत अनुदानाचा म्हणजेच की अनटायर्ड बेसिक ग्रँट दुसरा हप्ता वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या स्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गात एक अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत श्री चन्नबसय्या संगय्या संगमठ पोलीस शिपाई 1683. मित्रांनो आजच्या डेटमध्ये आलेले आत्तापर्यंतचे जे काही सर्व जी आर होते सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये हे पाहिले आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सर्व PDF असणार आहेत सविस्तर PDF या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तिथून तुम्ही सविस्तर PDF या जी आरच्या डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे जे काही अपडेटेड जी आर आहे ते सर्व समजलेच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर हेडलाईन्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.